याच्या पूर्वेस हे विष्णूचं मंदिर आणि समोर गणेशाचं मंदिर, समोर हे आहे इथे गोंदेश्वर असं मंदिर. तर मंदिराच्या दक्षिणेस गेलं तर हे अजून एक मंदिर आहे. पण दक्षिणेस पण दोन मंदिर आहेत. जशी पूर्वेला दोन मंदिर आहेत तशी दक्षिणेच्या पूर्वेस आणि पश्चिमेस एक मंदिर आहे. मंदिराची जर रचना पाहिली तर फार जुनी व फार सुंदर आहे. प्रत्येक पोलवर, प्रत्येक खांबावर विशिष्ट प्रकारचे नक्षीचं काम केलेलं आहे. मंदिर आहे, मंदिराच्या दक्षिण बाजूस दिसते ते सूर्य मंदिर आहे. ते 4 मंदिर आहेत. म्हणजे चारींची रचना जवळपास सारखी आहे. हे सूर्य मंदिर आहे, अत्यंत सुंदर आहे. सिन्नर गावातील ही गोंदेश्वर बद्दल पाहिलं ते सूर्य मंदिर. आता आपण जातोय ते पाहायला पूर्वेस असणाऱ्या मंदिरात. मंदिराच्या उत्तर बाजूने पण सुंदर असं नक्षीकाम आहे. आपण आले सुरुवातीच्या पार्वती माते मंदिरात. हे आपण गोंदेश्वराच्या मंदिरात आहे. मंदिराच्या पूर्वेस दिसतंय ते प्रथम विष्णू मंदिर, त्याच्या समोर गणेश मंदिर, त्यानंतर दक्षिणेस प्रथम दिसतंय ते सूर्य मंदिर आणि हे दिसतंय पार्वती मंदिर. या चारही बाजूच्या मंदिरानंतर अगदी मधोमध आहे ते गोंदेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर. अत्यंत सुंदर, रेखीव देखीव. आता पाहिजे सुंदर एक त्यांची एक कृती काढलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अशी आकृत्या काढलेल्या आहेत. व निसर्गामध्ये अगदी विचार केला गेला तर ताजमहलला पण कमी साजेल किंवा त्या तडजोडीचं मंदिर आहे. परंतु प्रशासनाचे यावर का दुर्लक्ष हे दिसून येत आहे.